बाधित आपल्याला आता मंदिरामध्ये दर्शनानंतर भेटलेले आहे, त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, आपण त्यांना काय आश्वासन दिली? एवढीच भावना व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कॉरिडॉर करा, लाखो वारकरी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचं देखील सहकार्य बिलकुल मिळेल. आणि त्यांनी एक भेट मीटिंग मागितलेली आहे, तर त्यांना आम्ही कुठलाही प्रकल्प आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही कुठलाही कुणावरही जोर जबरदस्ती करून कुठलाही प्रकल्प रेटून पुढे नेत नाही. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा विश्वासात घेऊन आपण करू, कारण लाखो वारकरी येत आहेत, वारकऱ्यांची संख्या वाढते, त्यामुळे जे आता आपण आता जागा जी आहे ती अपुरी पडते आणि म्हणून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. पण हे करत असताना जे पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत, आपला व्यवसाय करतात, त्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांनी देखील ते आषाढीच्या दिवशी काय ते आंदोलन करणार होते, पण त्यांना मी सांगितलं आषाढीची वारी उद्या निर्विघ्नपणे झाली पाहिजे, त्याच्यात तुमचं सहकार्य पाहिजे. तर त्यांनी तो जवळपास 10 ते 12 ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली जायची, त्याची संख्या आता कमी झालेली आहे, त्याचा भाविकांना चांगला लाभ होतात. तर ही शिबिर आणखी वाढवणार आहात का? वाढवून आवश्यकतेनुसार आणखी वाढवू. तानाजीरावांच्या टायमाला मी स्वतः पाणी आणि कुठे आरोग्यमंत्री महोदय आपल्या टीमला सांगून टाका कुठे आणखी आपल्याला करायचं आहे, ते काय फटाफट तयार होऊन इमिजिएट लगेच चालू करू. आम्हाला चालू आहे आणि आता गोपाळपुरात 3 ठिकाणी चालू आहे, तुमच्या ठिकाणी चालू होतो असे 3 आता चालू आहे. अजून वाढवायची असेल आपण वाढवूया. इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, भाविकांना ज्या सोयी मिळत होत्या त्या आता मिळत नाही. ज्या काय मिळत नाही त्या सगळ्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण सुरू करू. आरोग्य मंत्र्यांना घेऊन आलोय आणि ते अनुभवी आरोग्य मंत्री पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये 4 पाऱ्या सोडल्या जायच्या, आता सोलापूरची समांतर पाईपलाईन जी झालेली आहे त्याच्यामुळे एकच पाळी यावेळेस मिळाली. त्याच्यामुळे भविष्यात उजनी काठचा जो शेतकरी आहे नदीकाठचा तो देखील अडचणीत येणार आहे आणि चंद्रभागेमध्ये देखील भाविकांना पाणी कमी पडणार आहे. उद्या कॉरिडॉर होणार आहे, लाखो लोक येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्याचा कॉरिडॉरच्या माध्यमातून सगळं नियोजन जे आहे आपल्या प्रपोज आराखड्यामध्ये आहे, त्यामुळे कुठेही काही कमी होणार नाही याची आपण काळजी घेतो. वारकरी महामंडळ वारकरीच नाहीये, वारकरी महामंडळ नुसतं वारकरी महामंडळ नाव आहे, अधिकारी नाहीये सगळे. बरं ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये नक्की विचार करू. मुख्यमंत्री महोदयांशी मी स्वतः बोलतो आणि या बाबतीमध्ये महामार्गाला विरोध शेतकऱ्यांचा कालकुंडी समिती कधी होणार आहे? गेली 7 ते 8 वर्ष झालं मंदिर समिती तीच आहे. ते आषाढीला तर त्यांना काम करू देतात. शक्तीपीठ महामार्गाचा विषय साहेब, काल मोठी दिंडी निघाली शेतकऱ्यांची, 13 जिल्ह्यातून विरोध होतोय, तर सरकार काय रेटतोय शक्तीपीठ? बघा, समृद्धी महामार्गाला देखील याचा विरोध झाला होता, परंतु त्यानंतर लोकांनी त्याचं महत्त्व पडलं. समृद्धी महामार्गामध्ये लोकांनी सहकार्य केलं. आता काही ठिकाणी विरोध होतोय, पण हा प्रकल्प जो आहे जिथं विरोध होतोय तिथून आम्ही काही त्याचं अलाइनमेंट चेंज करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. परंतु जिथं लोकांना कळतंय की बाबा याचा फायदा होणार आहे तिथं लोक येत आहेत. सर, राज्यातला सर्वात मोठा पक्ष आता आपला शिवसेना बनलेला आहे, सगळ्यात जास्त खासदार आपल्याकडे आहेत. पुढचं देवाकडे काय अजून देवाकडे कुठला आशीर्वाद पाहिजे? हे बघा, देवाकडं मागणं आम्ही हेच मागतो की बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्यांचं म्हणजे समृद्ध होऊ दे. शेतकरी बळीराजा, कधी पण आम्ही शेतकऱ्यासाठी बळीराजा हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि त्याला सुखी करण्याचं साकडं घातलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी करणं, महाराष्ट्राचा विकास भरभराट होऊ द्या अशा प्रकारचं परमेश्वराकडे पांडुरंगाकडे. साहेब, आपण वारकऱ्यांच्या सेवेसाठी पावसात भिजता आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या नावाने, रामरक्षाच्या नावाने आंदोलन केलं जातं. कसा फरक आहे? आपण एका बाजूला पावसात भिजत आज वारकऱ्यांचा संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. रामरक्षा हे फक्त वेगळी प्रेम आहे, हा दिखावा आहे.
ज्यांनी राम भक्ताला चोर म्हटलं, राम भक्ताला हरामखोर म्हटलं, आता ते आता राम रक्षा करायला लागले. आता त्यांनी त्यांच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते राम रक्षा आज जास्ती काय राजकीय कलेक्टर साहेबांनी निर्णय घेतला, PR काढला, परंतु अनेक लोकप्रतिनिधी आग्रह करतात की आमच्या कार्यकर्त्यांना सोडा म्हणून. आज आपण उपमुख्यमंत्री असताना तुम्ही मुखदर्शन घेतलं, आपला हा दर्श इतर लोकप्रतिनिधी घेतील का? आपण सगळ्यांनी काय घेतला करणार? पाहिजे. मी मगाशीच म्हणालो की इथं VIP आम्ही कोणी नाही, इथला VIP हा पांडुरंगाचा वारकरी आहे. सर आणि कॅनॉय बंद करायला लावा. कॅनॉय बंद करायला लावा. म्हणून मी मगाशी आलो तर आम्ही सांगितलं 4-5 गाड्या सोडा, बाकीला आम्ही बंद करा. नाही नाही, हे अजून अडचणी येणार आहेत. कलेक्टर आहेत, कलेक्टर SP याचं मॉनिटरिंग करतील, ज्या माध्यमातून वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही. मागच्या वेळेस आलो तर आम्ही ते बुलेट आता गर्दी नव्हती जास्ती म्हणून आम्ही गाड्यांनी गेलो, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही, जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची, ती आम्ही पार पाडू. आषाढीला पूजा करायला आपल्याला परत कधी अरे बाबा, आता तुम्हाला पांडुरंगाची पूजा करायला आम्ही आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पण वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याची गैरसोय होऊ नये, त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला येतो तसं आलेलो आहे. त्यामुळे मी समाधानी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झालं याच्यापेक्षा काय आहे? वारकऱ्यांची इच्छा आहे तुम्ही पूजा करा. वारकऱ्यांची इच्छा आहे तुम्ही आषाढीची महापूजा करावी. अरे बाबा, त्या मागच्या आता कालची करून नाही नाही, आषाढीची रामराव पाटील म्हणतात की पवार एकत्र आहेत, सगळे पवार ठाकरे एकत्र आहेत, चांगली गोष्ट आहे. अरे बाबा, हा चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.